नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रात्री झोपताना तुमचं शरीर पूर्णपणे शांत असतं, पण त्याचवेळी तुमच्या शरीराच्या आतमध्ये एक अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती प्रक्रिया म्हणजे सेल्युलर रिपेअर सुरू होतं. अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या पाय जमिनीवर ठेवताना असह्य वेदना होतात, सांधे दुखतात, गुडघे वाकवताना त्रास होतो आणि दिवसभर आपण सांधेदुखीवर हजारो उपाय करतो, पण खरी जादू ही रात्रीच्या गाढ झोपेतच घडत असते. जर तुम्ही झोपण्यापूर्वी निसर्गातील काही खास घटकांचं योग्य पद्धतीने सेवन केलं तर तुमची वर्षानुवर्षांची सांधेदुखी, सूज आणि सकाळचा कडकपणा रात्रीच्या रात्री झोपेतच गायब होऊ शकतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 3 शक्तिशाली पारंपरिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे रात्रीच्या वेळी तुमच्या हाडांना आणि तुमच्या सांध्यांना आतून नवीन ताकद देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती कधीही वेदना पूर्णपणे बरी करू शकत नाही. मंडळी, आपल्या शरीरातील सांधे म्हणजे एखाद्या हाय परफॉर्मन्स गाडीच्या इंजिनसारखे असतात, जे अवितरतपणे धावत राहतात. वाढत्या वयानुसार किंवा शरीरामध्ये वातदोष वाढल्यामुळे सांध्यांमधील नैसर्गिक वंगण म्हणजे सायनोव्हियल फ्लुइड सुकू लागतं. जेव्हा हे वंगण संपतं तेव्हा हाडे एकमेकांवर घासून असह्य वेदना आणि हालचाल करताना कटकट असा आवाजही येऊ लागतो. आपल्या स्वयंपाकघरातील अळशी या समस्येवरती निसर्गाचं एक अनोखं इंजिन ऑइल म्हणून काम करतं. अळशीमध्ये LA म्हणजे अल्फा लिनोलेक ॲसिड नावाच्या प्लांट बेस्ड ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा प्रचंड मोठा साठा असतो. जेव्हा आपण रात्रीच्या वेळी अळशीचं सेवन करतो तेव्हा रात्रीच्या विश्रांतीच्या काळामध्ये शरीर संपूर्ण ऊर्जेचा वापर पेशींच्या दुरुस्तीसाठी करतं. या शांत वेळेमध्ये काळामध्ये हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड सांध्यांच्या खोल भागापर्यंत पोहोचतं. तिथली कोरडी पडलेली वंगणाची पातळी पुन्हा जिवंत करतं आणि हाडांमधील घर्षण कायमचं थांबून सांध्यांची हालचाल अधिक मऊ आणि वेदनामुक्त करतं. मंडळी, रात्रीच्या वेळी जेव्हा आपलं शरीर स्थिर असतं तेव्हा सांध्यांच्या ठिकाणी रक्ताभिसरण मंदावतं आणि तिथे इन्फ्लेमेशन वाढू लागतं. याच कारणामुळे अनेकांना सकाळी उठल्यावर हातपाय थंड पडणं किंवा बोटे न वळणं, पाठीचा कणा ताठ करताना त्रास होणं असे त्रास होतात. अळशी ही या रात्रीच्या अंतर्गत आगीला म्हणजेच इन्फ्लेमेशनला शांत करणारी एक शक्तिशाली वनस्पती आहे. यामध्ये लिग्नन्स नावाची अत्यंत प्रभावी अँटीऑक्सिडंट्स असतात. रात्रीच्या वेळी हे घटक रक्ताभिसरणात मिसळतात आणि सांध्यांमध्ये सूज निर्माण करणाऱ्या रासायनिक घटकांना मुळापासून रोखतात. मंडळी, एक उत्तम उदाहरण घेऊया. समजा एखाद्या वाहनाचं इंजिन दिवसभर ऑइलशिवाय चालवलं तर रात्री गाडी थंड झाल्यावर त्याचे पार्ट्स जाम होतात आणि सकाळी गाडी सुरू करताना ती प्रचंड खडखडाट करते. पण जर आपण रात्रीच त्या इंजिनमध्ये हाय क्वालिटी ऑइल टाकून ठेवलं तर सकाळी इंजिन एका सेल्फमध्ये अगदी स्मूथ सुरू होतं. मंडळी, अळशी नेमकं हेच काम करतं. ती सांध्यांमधील सूज शोषून घेतं, ज्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सांध्यांमध्ये कमालीचा हलकेपणा आणि लवचिकता जाणवते. अळशीमधील औषधी तत्वांचा शरीराला पूर्ण फायदा मिळवून देण्यासाठी ती खाण्याची पद्धत शास्त्रीय असणं अत्यंत गरजेचं आहे. अळशीचं बाह्य कवच अतिशय आणि फायबरयुक्त जे आपलं पोट थेट पचवू शकत नाही. जर आळशी अख्खी खाल्ली तर ती शरीरातून न पचता तशीच बाहेर पडेल आणि त्यातील ओमेगा 3 शरीराला मिळतच नाही. म्हणूनच आळशीचे दाणे मंद आचेवरती थोडेसे भाजून घ्या, ज्यामुळे त्यातील फॅटी ॲसिड ॲक्टिव्ह होतात. त्यानंतर त्याची जाडसर पूड करून काचेच्या एअरटाईट बर्नीमध्ये ठेवावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी 1 चमचा ही पूड 1 ग्लास कोमट पाण्यासोबत व्यवस्थित चावून खावी किंवा मग पाण्यात विरघळून प्यावी. कोमट पाणी हे आयुर्वेदामध्ये अनुपान म्हणजे औषध वाहून देणारं माध्यम मानलं गेलं आहे, जे आळशीचं गुणधर्म थेट सांध्यांच्या पेशींपर्यंत वेगाने पोहोचवतं. आणि हा रोज रात्रीचा नियम सांध्यांचं आरोग्य तर सुधारतंच, पण सोबतच मज्जासंस्थेला शांत करून गाढ आणि शांत झोप येण्यासही मोठी मदत करतं. मंडळी, आपल्या शरीरामध्ये जेव्हा सांधेदुखी सुरू होते तेव्हा शरीर प्रोस्टाग्लॅन्डिन्स आणि सायटोकाइन्स नावाचे रासायनिक संदेशवाहक तयार होतात. हे घटक मेंदूपर्यंत वेदनेचे संकेत पोहोचवण्याचं काम करतात. बाजारात मिळणाऱ्या पेनकिलर गोळ्या हे संकेत तात्पुरत्या कृत्रिमरित्या दाबून टाकतात, ज्यामुळे वेदना काही काळासाठी थांबते, पण त्याचा थेट दुष्परिणाम आपल्या किडनीवर आणि आपल्या पोटावर होत असतो. सुंठ ही या समस्येवरती निसर्गाचं एक सुरक्षित आणि प्रभावी
अनल्जेसिक म्हणजेच पेनकिलर म्हणून काम करतं. सुंठ कोणत्याही दुष्परिणामांशिवाय ह्या वेदना वाढवणाऱ्या घटकांना थेट पेशींच्या पातळीवर जाऊन ब्लॉक करतं. रात्रीच्या वेळी जेव्हा आपलं शरीर पूर्णपणे विश्रांतीच्या अवस्थेमध्ये असतं तेव्हा सुंठमधील औषधी अर्क सांध्यांच्या नसांना शांत करतं. त्यामुळे मेंदूकडे जाणारे वेदनेचे सिग्नल जे आहेत ते नैसर्गिकरित्या मंदावतात आणि रात्रीच्या वेळी होणारी सांध्यांची ठणक झपाट्याने कमी होते. आयुर्वेदानुसार सांधेदुखी आणि संधिवाताचे मुख्य कारण शरीरातील आमदोष हा असतो. जेव्हा आपलं पचन मंदावतं तेव्हा न पसरलेल्या अन्नाचा एक विषारी चिकट कचरा तयार होतो, ज्याला आम असं म्हटलं जातं. हा कचरा रक्ताद्वारे वाहत जाऊन सांध्यांच्या फटीमध्ये साचतो, ज्यामुळे तिथे सूज आणि कडकपणा येऊ लागतो. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एका पाण्याच्या पाईपमध्ये चिखल आणि कचरा साचून तो जाम झाला आहे, पण जर आपण त्यातून थंड पाणी सोडलं तर तो चिखल अधिकच घट्ट होईल. पण जर आपण त्या पाईपमधून गरम पाणी सोडलं तर तो चिखल विरघळेल आणि पाईप साफ होईल. सुंठ शरीरामध्ये अगदी हेच काम करतं. आपल्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणांमुळे सुंठ सांध्यांमध्ये साठलेला हा चिकट आमदोष रात्रीच्या वेळी विरघळण्याचं काम करतो. रात्री जेव्हा शरीर अत्यंत अंतर्गत दुरुस्तीच्या मोडमध्ये असतं तेव्हा सुंठ सांध्यांचे सूक्ष्म तापमान वाढवून तिथलं रक्ताभिसरण गतिमान करते, ज्यामुळे तो विषारी कचरा विरघळतो आणि लघवी वाटे शरीराबाहेर फेकला जाऊन सांध्यांची सूज पूर्णपणे उतरवतो. मंडळी, सुंठीचा वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे की ती स्वभावाने अत्यंत उष्ण असते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे सुंठीचा प्रभाव तिच्या प्रमाणावर नाही तर तिच्या नियमिततेवर अवलंबून असतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 कप दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये फक्त पाव लहान चमचा म्हणजेच 1/4 टीस्पून सुंठ पावडर टाकून ते चांगलं उकळून प्यावं. हे मिश्रण चहासारखं घोटघोट पिणं हे सांध्यांसाठी सर्वोत्तम अमृतयोग मानला जातो. कोमट पाणी किंवा दूध हे सुंठीच्या उष्णतेला संतुलित करतं आणि तिला शरीराच्या खोलवर वाहून नेण्यास मदतही करतं. हा सूक्ष्म डोस शरीरातील बिघडलेला जुनाट वातदोष शांत करतो. परिणामी रात्रीच्या वेळी सांधे दुखणं, सांधे जखडणं आणि दुखणं बंद करतं. सांध्यांना अंतर्गत मजबूती मिळते आणि सकाळी उठताना सांध्यांमध्ये कोणताही ताठरपणा न जाणवता शरीर कमालीचे हलके, उत्साही आणि ताजेतवाने होतं. डिंक हा आपल्या पारंपरिक आहारातील एक असा घटक आहे ज्याचे महत्त्व आधुनिक जीवनशैलीमध्ये अनेकदा दुर्लक्षित केलं जातं. आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये हिवाळा सुरू झाला की घराघरामध्ये डिंकाचे लाडू बनवले जायचे, कारण त्यांना माहीत होतं की शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी डिंकासारख्या नैसर्गिक साथीदार बेस्ट आहे. मंडळी, वय वाढत जातं तशी हाडांची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. सुरुवातीला जिने चढताना गुडघ्यांमध्ये किरकिर जाणवते, बराच वेळ उभं राहिल्यावर कंबर दुखू लागतं आणि सकाळी उठल्यावर शरीरही जड वाटू लागतं. ही केवळ वाढत्या वयाची खूण नसते, तर शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज असल्याचा संकेत देखील असतो. डिंकामध्ये नैसर्गिकरित्या असे पोषक घटक आढळतात जे शरीराचा आधार रचनेला मजबूती देण्यास मदत करतात. जसं एखाद्या जुन्या घराच्या भिंतींना वेळोवेळी दुरुस्ती आणि मजबूती करण्याची गरज असते, तसेच आपल्या हाडांनाही योग्य पोषणाची आवश्यकता असते. त्यामुळे डिंकाचा समावेश ही केवळ पारंपरिक सवय नसून शरीराच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सांधेदुखीचा विचार केला तर अनेक लोक थेट हाडांनाच दोष देतात, पण प्रत्यक्षात सांध्यांच्या सभोवताली असलेले स्नायू, अस्थिबंध आणि इतर मऊ ऊती देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. कल्पना करा की एखाद्या खुर्चीचे 4ही पाय मजबूत असले तरी त्यांना जोडणारे स्क्रू सैल झाले तर ती खुर्ची डळमळीत होऊ लागते. मंडळी, आपल्या शरीरामध्ये देखील काहीसे असेच घडते. सांध्यांभोवतीचे स्नायू आणि ऊती कमकुवत झाल्यास चालणं, बसणं, उठणं किंवा वजन उचलणं यासारख्या साध्या हालचाली देखील त्रासदायक वाटू लागतात. डिंकाला पारंपरिकरित्या शरीराला ताकद देणारा पदार्थ मानलं जातं, कारण तो शरीराच्या झिजलेल्या भागांना पोषण देण्यास मदत करतो. विशेषतः रात्रीच्या विश्रांतीच्या काळामध्ये शरीर स्वतःची दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त असतं. त्यामुळे अनेक जण रात्रीच्या आहारामध्ये डिंकाचा समावेश करण्यास प्राधान्य देतात. नियमितपणे योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास शरीर अधिक स्थिर, सक्षम आणि दैनंदिन कामांसाठी तयार असल्याची भावना निर्माण होऊ शकते. डिंकाचा योग्य उपयोग
करण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. कच्चा डिंक थेट खाण्याऐवजी तो शुद्ध तुपामध्ये हलक्या आचेवर फुलवला जातो. तुपात तळल्यानंतर तो लाह्यांसारखा हलका आणि कुरकुरीत बनतो, ज्यामुळे तो पचायला सुद्धा सोपा जातो. त्यानंतर त्याची पूड करून दुधात मिसळून घेता येते किंवा त्याचे पौष्टिक लाडूही तयार केले जातात. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीला दिवसभर ते काम करावं लागतं, घरातील कामांचा ताण असतो किंवा वयामुळे गुडघे आणि कंबर दुखण्याची तक्रार असते, अशा व्यक्तींसाठी रात्री कोमट दुधासोबत घेतलेला डिंकाचा लाडू हा शरीराला आधार देणारा पारंपरिक पर्याय ठरू शकतो. मंडळी, विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना सांध्यांचा त्रास हा अधिक जाणवतो. अशावेळी शरीराला ऊर्जा आणि पोषण देणारे पदार्थ अधिक उपयुक्त ठरतात. अर्थात कोणताही पदार्थ हा चमत्कारिक उपाय नसतो. संतुलित आहार, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली यांसोबत डिंकाचा समावेश केल्यास त्याचा अधिक चांगला लाभही मिळू शकतो. अशा प्रकारे डिंक हा केवळ लाडवांमधील एक घटक नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आरोग्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. मंडळी, अळशी, सुंठ आणि डिंक हे तिन्ही पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने रात्रीच्या वेळी तुमच्या सांध्यांचं रक्षण करतात आणि त्यांची झीज भरून काढतात. निसर्गाच्या या औषधावर विश्वास ठेवा, पण त्यासोबतच रात्रीचं जेवण हलकं ठेवा, पुरेशी झोप घ्या. मंडळी, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांसोबत, परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या त्रासापासून आराम मिळेल. आणि अशाच उपयोगी व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.